नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे आज दिनांक 26 मे 2025 रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरच्या अंतर्गत राज्यामधील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे काही सर्व केंद्र शासनाची असणारी कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे किंवा इतर कार्यालये कोणतेही असोत, या सर्व कार्यालयामध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भातील हा निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा यांना सूचना दिलेल्या होत्या या सर्व कार्यालयांना की संपूर्ण या कार्यालयामध्ये त्रिभाषी सूत्र, नेमकं त्रिभाषा सूत्र म्हणजे काय आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार मराठी ही राज्याची राजभाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जे काही केंद्र सरकारची सर्व जे काही कार्यालये असतील, विमा, बँका, जे काही इतर कार्यालये असतील, त्या सर्वांमध्ये इंग्रजी व हिंदी सोबत मराठी भाषेचा वापर करणे 5 डिसेंबर 2017 रोजीच्या पत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. सदर कार्यालयांमध्ये इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषेच्या वापराबाबतच्या पाठपुराव्याची जबाबदारी ही जिल्हाधिकार्यालयाकडे सोपवण्यात आलेली होती आणि ते जी सोपवण्यात आलेली होती ती 19 जून 2019 रोजीचे माननीय मुख्य सचिव यांच्या स्तरावरील पत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. तसेच जर पाहिलं तर त्रिभाषा सूत्रानुसार राज्यामधील जे काही केंद्र शासनाची सर्व कार्यालये, बँका किंवा इतर जे काही कार्यालये असतील, या सर्वांच्या मराठी भाषेच्या वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे कार्यवाही करायची यांच्या देखील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या त्या 6 नोव्हेंबर 2020च्या पत्रानुसार. परंतु अद्यापही राज्यामधील बँकिंग सेवा असेल किंवा दूरध्वनी सेवा असेल, टपाल असेल, विमान, रेल्वे, मोनोरेल किंवा विमान प्रवास किंवा गॅस, पेट्रोलियम किंवा कराधाम इत्यादी अनेक अत्यंत सेवा सुविधा पुरवणारी कार्यालये आहेत, केंद्र शासनाची कार्यालये आहेत, यांच्यामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार कार्यवाही होत नसल्याबाबत शासनाला अनेक तक्रारी किंवा विविध माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधींबाबत अनेक तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबतच जर पाहिलं तर त्यांच्या मार्फत वेळोवेळी सूचना सुद्धा करण्यात आलेल्या होत्या की जे काही निर्गम असतील ते त्रिभाषा सूत्राचा काटेकोरपणे अवलंब करावा किंवा त्याची अंमलबजावणी करावी हे सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता जी आर निर्गमित करूनच पुन्हा एकदा सूचना निर्गमित करण्यासाठी शासनानं जी आर निर्गमित केलेला आहे. याच्यानुसार जर पाहिलं तर याच्या जे काही जी आर आहे ते संपूर्ण राज्यामध्ये आता जे काही कार्यालये असतील त्यांच्यामध्ये मराठी भाषा हे बोलणं त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर कोणी करत नसतील तर तुम्ही हा जी आर त्यांना दाखवू शकता आणि ही जी सर्व जबाबदारी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीत म्हणजे त्यांच्या जे काही कार्यक्षेत्रामध्ये येणारे कार्यालय असतील, केंद्र शासनाचे कार्यालय असतील, बँका, विमा कंपन्या, जे काही रेल्वे किंवा अन्य इतर कोणतेही असलं तर त्यांच्यामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात येतो का, येतो तर कशा पद्धतीने येतो याबाबतच त्या कार्यालयाकडून त्यांची पडताळणी करणं गरजेचं आहे आणि कार्यालयाकडून स्वघोषणापत्र त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या जे काही दर्शनी भागामध्ये असेल कार्यालयाच्या त्या ठिकाणी तिथं ते लावणं सुद्धा सूचना फलकावर प्रदर्शित करणं किंवा केलं आहे का नाही केलं आहे हे सुद्धा सर्व पाहण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकार्यालयांना कळविण्यात आलेलं आहे की ज्या काही सूचना वगैरे स्वघोषणापत्र वगैरे असेल त्यांच्यासोबत आणि हे सर्व जे काही सूचना प्रदर्शनी भागामध्ये लावले आहे का नाही लावलेले आहे याबाबत देखील या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नेमलेल्या समन्वयक अधिकाऱ्यामार्फत आढावा घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी कार्य असणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येत आहे की जे काही शासन निर्णय जर किंवा शासन पत्राचं जे असेल 6 नोव्हेंबर 2020च्या पत्रान्वये तपासणी सूचीमधील सदर जे काही स्वघोषणापत्र नसल्यास तात्काळ त्यांचे जे काही तपासणीनुसार स्वघोषणापत्र सादर करण्याबाबत त्या कार्यालयाकडे पाठपुरावा करून घ्यायचा आहे. तसेच जर पाहिलं तर पीजी पोर्टल असेल किंवा आपले सरकार प्रणाली व इतर माध्यमातून जे काही मराठी भाषेचा वापर होत नसल्याबाबतचे तक्रारी होत आहे त्यावेळीच त्या तक्रारीचे निराकरण होण्याच्या अनुषंगाने देखील संबंधिताकडे पाठपुरावा करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि तसेच जर पाहिलं तर तपासणी सूचीमधील सर्व मुद्द्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली ज्या काही होणाऱ्या बैठका असतील संबंधित बैठकांना केंद्र शासनाच्या कार्यालयातील जे काही प्रमुख असतील त्यांना आमंत्रित करणं आणि त्यांना त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेच्या वापराबाबत योग्य ती जागरूकता निर्माण करावी असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे. भाषा संचालक यांना देखील
शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2020 रोजीच्या पत्रकानुसार तपासणी सूचीमधील जे काही सर्व मुद्द्यांबाबतचा अहवाल सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होतो किंवा नाही ते कसा प्राप्त होतो याबाबतचा आढावा सुद्धा घेणं, या जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणी सूचना अहवाल प्राप्त होत नाहीत त्यांच्याकडे पाठपुरावा करून सादर करून प्राप्त करून घेणं, हे सुद्धा विहित कालावधीमध्ये शासनामध्ये सादर करायचं, हे भाषा संचालक यांना देखील सांगण्यात आलेलं आहे. मराठी भाषेबद्दल जर बोलायचं झालं तर मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे, आमचा अभिमान आहे. ती भारतातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय भाषांपैकी एक भाषा आहे. तिची उत्पत्ती जर पाहिलं तर महाराष्ट्रातील प्राकृत भाषेतून झालेली आहे आणि तिचे वय सुमारे जर पाहिलं तर 2400 वर्ष पूर्वीची भाषा आहे. मराठी भाषा महाराष्ट्रातील लोकांची मातृभाषा आहे आणि तिची ओळख आणि तिचं महत्त्व केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात सुद्धा आहे. मराठी भाषेची जे काही सध्याला जर आपण पाहिलं तर बोलणाऱ्यांची भाषा जर पाहिलं त्याच्यामध्ये मराठी भाषा ही बोलणाऱ्यांची लोकसंख्या 83 दशलक्ष पेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि नित्यतेच्यात महत्वाची बाब म्हणजे 2024 मध्ये भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. मराठी साहित्याची मोठी परंपरा ही आहे आणि लोक प्रसिद्ध लेखकांनी मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट असं साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणात आणि प्रशासनात सुद्धा मराठी भाषेचा मोठं विशेष महत्व आहे आणि मराठीमध्ये काही संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला हा मराठी भाषा आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी भाषा मिळवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आर्थिक अर्थव्यवस्थेची जे काही महत्वपूर्ण स्थान सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मराठी भाषेला आणखी जर पाहिलं तर मराठी भाषा ही देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये असते. प्रदेश याच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र असेल, गोवा, काही प्रमाणामध्ये गुजरातमध्ये सुद्धा बोलली जाते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली मराठीमध्ये सुद्धा बोली भाषा. त्याच्यामध्ये पाहिलं तर कोळी आहे, आगरी आहे, मानदेशी, वऱ्हाडी, तंजावर, मराठी, कुणबी, महाराष्ट्रीयन, कोकणी, ह्याच्यामध्ये अशा सुद्धा भाषा आहेत. म्हणूनच मराठी भाषा महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिचे महत्व केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरातही आहे. मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल आणि तिची जी काही पुढील पिढ्यांसाठी एक समृद्ध आणि शक्तिशाली भाषा म्हणून ओळखली जाईल, हे आपण याच्या पद्धतीने सुद्धा पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचा एक JR निर्गमित करण्यात आलेला आहे. या JRच्या अनुषंगानं तुमचे जे काही कार्यालय असेल तिथं जर तुम्हाला इंग्रजी हिंदी सोबत जर मराठी भाषा बोलली जात नसेल, तुम्हाला मराठी, इंग्लिश किंवा हिंदी यापैकी अडचण असेल, तुम्हाला जर मराठी भाषा तिथे जर काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली जे काही असेल तर तक्रार तुम्ही करू शकता. आपल्या जवळचं जे काही तालुका ह्याच्या ठिकाणी कार्यालय असेल किंवा जर जिल्हा स्तरावर असेल अशा ठिकाणी तुम्ही कार्यालया ठिकाणी तिथे तक्रारी वगैरे करू शकता. अशा पद्धतीचा JR निर्गमित करण्यात आलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.